हाय स्टुडंट, गुड इव्हिनिंग. आज आपण पॉलिटीमधील मार्गदर्शक तत्वे हा टॉपिक बघणार आहोत. मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड भाग आहे तो 4 येतोय. भाग आहे तो 4 आणि कलमे आहेत ती 36 ते 51 मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड. आणि मार्गदर्शक तत्वे आहेत की आयरिश घटनेवरून आपण स्वीकारलेली आणि आयरिश घटनेमध्ये ती स्पॅनिश घटनेकडून स्वीकारलेली आहेत. मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड समिती आहे ती 1945 ची तेज बहादूर सप्रू समिती. तेज बहादूर सप्रू समिती. आता मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड महत्वाचं म्हणलं तर कलम 36 जे आहे या कलम 36 मध्ये व्याख्या सांगितलेली आहे मार्गदर्शक तत्वांची. कलम 37 आहे ते मार्गदर्शक तत्वे लागू असण्याबद्दल येते. कलम 38 मध्ये 2 उपकलम आहेत. पहिलं उपकलम आहे ते राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याबद्दल येते उपकलम पहिलं. दुसरं उपकलम आहे ते उत्पन्नाची विषमता टाळण्याबद्दल येते. उत्पन्नाची विषमता टाळ. आता कलम 39 मध्ये खूप सारे उपकलम आहेत. कलम 39 मध्ये उपकलम ए जे आहे ते स्त्री पुरुषांना समान उपजीविकेचे साधन हे ते उपकलम ए. उपकलम बी आहे ते बी फॉर भौतिक वरून लक्षात ठेवायचं की समान भौतिक वितरण. देन सी फॉर संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे. डी आहे ते स्त्री पुरुषांना समान पगार. देन ई आहे ते त्यांच्या वय ताकदीला पेलवणारे व्यवसाय. आणि एफ जे आहे ते बालक आणि युवकांना समान संधी. म्हणजे 39 मध्ये उपकलम येतात. उपकलम ए आहे ते स्त्री पुरुषांना समान उपजीविकेचं साधन. बी फॉर भौतिक वरून लक्षात ठेवायचं समान भौतिक वितरण. सी आहे ते संपत्ती. सी फॉर संपत्तीवरून लक्षात ठेवायचं संपत्तीचं केंद्रीकरण टाळणे. डी आहे ते स्त्री पुरुषांना समान पगार. ई आहे ते त्यांच्या वय ताकदीला पेलवणारे व्यवसाय. एफ आहे ते बालक आणि युवकांना समान संधीशी रिलेटेड. देन कलम 40 जे आहे कलम 39 कॅपिटल ए जे आहे ते समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 40 आहे ते ग्रामपंचायत स्थापन. ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी रिलेटेड आहे ते कलम 40. कलम 41 जे आहे कामाचा शिक्षणाचा आणि सहाय्याचा अधिकार. कलम 42 जे आहे ती कामाची न्याय
कुटुंबाची न्याय व मानवीय स्थिती आणि प्रसूती याच्या रिलेटेड येते कलम 42. कलम 43 जे आहे ते कामगारांचं वेतन. कामगारांचं निर्वाह वेतनशी रिलेटेड कलम 43 आहे. त्या कलम 43 मध्ये 2 उपकलम आहेत. त्याच्यामधलं उपकलम ए आहे ते कामगारांचा उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग. रिलेटेड उपकलम ए आहे आणि उपकलम बी आहे ते कलम 43 मधलं उपकलम ए आहे ते उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाशी रिलेटेड येते आणि उपकलम बी आहे ते सहकारी सोसायट्यांचं प्रोत्साहन. सहकारी सोसायटी प्रोत्साहनाशी रिलेटेड येते उपकलम बी 43 मध्ये. 44 आहे ते नागरिकांची एकरूप नागरी संहिता. नागरिकांची एकरूप नागरी संहिता रिलेटेड येते कलम 44. देन कलम 45 आहे ते 6 वर्षाखालची जी बालिका आहे त्यांना शिक्षणाशी रिलेटेड कलम 45. देन कलम 46 जे आहे ते अनुसूचित जाती जमाती SC ST जे आहे त्यांच्याशी रिलेटेड येते कलम 46. देन कलम 47 आहे ते आरोग्याशी रिलेटेड येते आरोग्यमान सुधारणे. देन कलम 48 कलम 48 जे आहे ते जे पशु पक्षी आहेत त्यांचं संवर्धनाशी रिलेटेड येते. कृषी आणि पशु संवर्धनाशी रिलेटेड येते कलम 48. कृषी व पशु संवर्धन रिलेटेड येते कलम 48. देन कलम 48 मध्ये उपकलम आहे. कलम 48 मधलं उपकलम ए आहे ते पर्यावरण संरक्षणाशी रिलेटेड. देन कलम 39 जे आहे जी आपली महत्वाची स्मारके स्थळे आहेत त्यांचं संरक्षण. महत्वाची स्मारके स्थळे वास्तू त्यांचं संरक्षणाशी रिलेटेड कलम 49 आहे. महत्वाची जी आपली स्मारके आहेत वेगवेगळ्या वास्तू आहेत त्यांचं संरक्षणाशी रिलेटेड येते ते कलम 49 येते. आणि कलम 50 आहे ते न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग. न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग. आणि कलम 51 जे आहे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय करार तह आहेत त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे आपली मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड कलमे आहेत ती 36 ते 51 येतात. त्यामध्ये कलम 36 व्याख्येशी रिलेटेड आहे. 37 मार्गदर्शक तत्वे लागू असण्याबद्दल. 38 मध्ये 2 उपकलमे आहेत. पहिलं उपकलम लोककल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याशी रिलेटेड येते. उपकलम दुसरा आहे ते उत्पन्नाची विषमता टाळण्याशी रिलेटेड येते. 39 मध्ये उपकलम आहेत त्याच्यामध्ये 39 स्मॉल. आता हे याच्यामधलं 38 मधलं दुसरं उपकलम आहे का उत्पन्नाची विषमता टाळणे हे 44वी घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आहे उत्पन्नाची विषमता टाळणे. आता 39 मध्ये उपकलम ए आहे ते स्त्री पुरुषांना समान उपजीविकेचं साधन. बी फॉर भौतिक वरून लक्षात ठेवायचं समान भौतिक वितरण. सी फॉर संपत्तीवरून संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे. डी आहे ते स्त्री पुरुषांना समान पगार येते. ई आहे ते त्यांच्या वय ताकदीला पेलवणारे व्यवसाय.
यप आहे ते बालक युवकांना समान संधी हे 42वी घटना दुरुस्तीने ऍड केलेलं कलम आहे 39 यप आहे. तर 39 कॅपिटल ए आहे ते समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे पण 42वी घटना दुरुस्तीनं ऍड केलेलं आहे. 1976. तर कलम 40 ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी रिलेटेड येते. कलम 41 कामाचा शिक्षणाचा सहाय्याचा अधिकाराशी रिलेटेड. 42 कामाची न्याय मानवीय स्थिती आणि प्रसूती रिलेटेड येते कलम 42. कलम 43 कामगारांच्या वेतनाशी रिलेटेड आहे. 43 मध्ये कॅपिटल ए आहे ते उद्योगधंद्यामध्ये कामगारांच्या सहभागाशी रिलेटेड येते आणि हे कलम आहे 43 ए ते 42वी घटना दुरुस्तीनेच ऍड केलेलं आहे. म्हणजे 42वी घटना 1976 आणि कलम 39 यफ बालक युवकांना समान संधी. कलम 39 कॅपिटल ए समान न्याय कायदेशीर मोफत सहाय्य आणि कलम 43 कॅपिटल ए उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभागाशी रिलेटेड हे 42वी घटना दुरुस्ती 1976 ऍड केलेली आहे. आणि हे जे 43 बी आहे सहकारी सोसायटीला प्रोत्साहन हे आहे ते 97वी घटना दुरुस्तीनं ऍड केलेली कलम आहे कलम 43 बी. कलम 44 नागरिकांची एकूण नागरी संहिता. कलम 45 6 वर्षाखालील बालकांना शिक्षणाच्या सोयीबद्दल येते. 46 अनुसूचित जाती जमातींशी रिलेटेड येते. 47 आरोग्यमान सुधारण्याशी रिलेटेड येते. 48 कृषी आणि पशुसंवर्धन. 48 कॅपिटल ए पर्यावरणाचं संरक्षण किंवा वन्यजीवांच्या संरक्षणाशी रिलेटेड येते कलम 48 ए. आणि हे कलम 48 ए पण 42वी घटना दुरुस्तीनं ऍड केलेले 1976. कलम 49 आहे ते स्मारके स्थळे वास्तू यांचं संरक्षणाशी रिलेटेड येते. कलम 50 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करण्याशी रिलेटेड येते आणि कलम 51 आहे ते आंतरराष्ट्रीय तह करार. हे भाग 4 मधील कलमे झाली. आता भाग 4 बाहेरील 3 कलमे आहेत. कलम 335 भाग 16 मध्ये सेवा पद यावर अनुसूचित जाती जमातीच्या हक्काशी रिलेटेड येते. तर भाग 17 मधील कलमे आहेत ते हिंदी भाषेसाठी निर्देशक असतील किंवा कलम 351 येते भाग 17 मधलं हिंदी भाषेसाठीच्या निर्देशकाशी रिलेटेड आणि कलम 350 बी आहे ते मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयीशी रिलेटेड ही भाग 4च्या बाहेरील 3 कलमे येतात. आणि मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड 3 महत्वाच्या घटना दुरुस्त्या लक्षात ठेवायच्या. 44वी घटना दुरुस्ती 1978 38 मधलं उपकलम 2 उत्पन्नाची विषमता टाळण्याशी रिलेटेड येते. 42वी घटना दुरुस्ती 1976 39 यफ बालक युवकांना समान संधी ऍड केलेले. 39 ए समान न्याय कायदेशीर मोफत सहाय्य. 43 कॅपिटल ए उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि 48 ए पर्यावरणाचे संरक्षण हे 42वी घटना दुरुस्ती 1976 ऍड केलेले. आणि 43 बी आहे ते सहकारी सोसायटीला प्रोत्साहन 97वी घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आहे. आणि 45 कलम आहे ते 86वी घटना दुरुस्ती जी आहे 2002 ची त्यांनी कलम 45 ची वाक्य रचना बदललेली आहे 6 वर्षाखाली. याची मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड महत्वाची कलमे आणि मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड समिती आहे 1945 ची तेज बहादूर सप्रू समिती. भाग 4 कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे 1937च्या आयरिश घटनेवरून 1937च्या अहवालानुसार आयरिश घटनेवरून स्वीकारले आणि आयरिश घटनेमध्ये ते स्पॅनिश घटनेमधून घेण्यात आलेले आहे ते मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड महत्वाची कलम. थँक्यू स्टुडंट.